राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 23 मे वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी। 75% पीक विम्याकरिता शेतकऱ्यांसाठी 1013 कोटी रुपये मंजूर। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याकरिता संपूर्ण प्रक्रिया झालेली असून यासाठी 20 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना 21,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्याकरिता तब्बल 55,12,000 एवढे शेतकरी पात्र आहेत। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी 17वा हप्ता। हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी करावी तात्काळ ई-केवायसी केली तरच मिळणार हप्त्याचा लाभ। हमीभाव खरेदी योजनेत शेतकऱ्यांना 11 कोटी। खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। सविस्तर जर पाहायला गेलं तर शासनाने मागील वर्षापासून शेतकऱ्यांकरिता हमीभाव योजना सुरू केलेली आहे। यासाठी शासनाने नेमलेल्या आधारभूत केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हमीभावाची रक्कम हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा केल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर पुढील हंगामाचे नियोजन करण्यास मदत झालेली आहे। ऊन सावलीचा खेळ, अवकाळीची भीती कायम। हवामान विभाग म्हणतो येलो अलर्ट आणि वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मागील आठवडाभरापासून हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यात येलो अलर्टही जारी करण्यात येत आहे। प्रत्यक्षात मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढत असून कोठेही पाऊस पडलेला नाही। सायंकाळच्या सुमारास मात्र ढग दाटून येत आहे। तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, पत्रेही उडून गेले, फळबागांसह भाजीपाल्याचेही नुकसान। सेनगाव तालुक्यातील सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। वादळी वारा, मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात झाडे उन्मळून पडलेले आहेत। अनेक घरावरील टिनपत्रेही उडालेले असून आंबा पपईसह फळबागांनाही मोठा फटका बसलेला आहे। यवतमाळमध्ये तुरीला कमान 12,300 रुपये दर, यंदाच्या हंगामातील उच्चांक। मात्र दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच होतोय फायदा। कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याची आवक वाढत आहे। दरात मात्र घसरण सुरूच असल्याने उत्पादक अडचणीत येत आहे। खोमणीचा प्रादुर्भाव मुळावर, वेळीच काळजी घ्या अन्यथा खरीप हंगामात होईल नुकसान। कृषी अधिकाऱ्यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन। मागील खरीप हंगामामध्ये ऊसासह सोयाबीनवर होमणी अळीचा प्रादुर्भावामुळे काही पिकांचे नुकसान झालेले होते। या किडीचा प्रादुर्भाव हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसून येत नाही, परंतु थेट पिकाच्या मुळावर याचा परिणाम होत असल्याने व्यवस्थापनासाठी खर्च मोठा असल्याने या किडीचे व्यवस्थापन प्रौढ अवस्थेमध्ये करणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितलेले आहे। परभणी हिंगोलीत 14 लाख क्विंटलवर कापूस खरेदी। खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण 13,72,304 क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या CCI 7 केंद्रावर 68,118 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये मान्सूनची आणखीन वाटचाल। सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याच भागात मागील 2 दिवसांपासून रेंगाळत होता। आता मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान निर्माण झालेले असून पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून आणखी वाटचाल करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बोनसवर संस्था चालकांची नजर। 25% शेतकऱ्यांना अजूनही बोनसची प्रतीक्षा, कागदपत्रात त्रुटी असल्याचे कारण। शासनाने खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी म्हणून बोनस जाहीर केलेले असून लोकसभा निवडणुकीच्या आधीच बोनसची रक्कम पाठवलेली आहे। परंतु काही धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन राशीच्या स्वरूपात मिळणाऱ्या बोनसच्या रकमेवर वक्रदृष्टी ठेवलेली आहे। बोनसच्या रकमेचा काही हिस्सा मिळावा म्हणून कोणते ना कोणते निमित्त पुढे करून बोनसची रक्कम अडवून ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। आयात मंदावली, शेवग्याच्या शेंगा महागल्या, बाजारात 60 ते 80 रुपये किलो दर। कडक उन्हामुळे उत्पादनात झाली घट। आरोग्याला संजीवनी देणारा आरोग्यवर्धक शेवगा हा वर्षातून 2दा फुलतो व शेंगांनी भरत असतो। आयुर्वेदिक औषधांमध्ये बहुगुणी व पौष्टिक भाजीपाला म्हणून शेवग्याच्या शेंगाकडे पाहिले जाते।
सद्यस्थितीला बाजारामध्ये शेवग्यांना 60 ते 80 रुपये किलो दर मिळत आहे। कडक उन्हामुळे उत्पादन घटल्याने आवक मंदावलेली आहे। अवकाळीचा फटका, बाजारात गावरान आंबा दिसेना, कलमी आंबे विक्रीला, गावरान आंब्याला जास्त महत्त्व। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मे महिना अर्ध्यावर आलेला आहे, तरीही बाजारात अद्याप गावरान आंबा उपलब्ध झालेला नाही। यामुळे नागरिकांना कलमी आंब्यावरच अवलंबून राहावे लागत आहे। वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे यावर्षी गावरान आंब्याला मोठा फटका बसलेला आहे। भुईमूग खरेदीसाठी हमी केंद्र उघडा, उन्हाळी हंगामातील भुईमुगाचे पीक काढणीला आलेले आहे। याच वेळी खुल्या बाजारात भुईमुगाचे दर पडलेले आहेत। याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। यामुळे खरेदीसाठी हमी केंद्र उघडा अशी मागणी करण्यात आलेली आहे। यंदा मक्यासह कापसाचे क्षेत्र वाढणार, बाजारपेठेत बियाणे उपलब्ध, कृषी विभागातर्फे नियोजन सुरू। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मागील वर्षापेक्षा यावर्षी मका कापूस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कृषी विभागाकडून त्या पद्धतीने नियोजन देखील सुरू आहे। हिंगोलीत 7000 क्विंटल हळदीची आवक, वाहनांची रांग, मात्र दर कमी, क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांची घसरण। 7 दिवसाच्या बंद नंतर हळद खरेदीचे व्यवहार सुरू झाले। तब्बल 7000 क्विंटल हळदीची आवक झालेली असून काट्यासाठी 2 दिवस लागणार आहेत। भाववाढीची आशा असताना क्विंटल मागे 300 ते 400 रुपयांनी भाव घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे। गव्हापेक्षा ज्वारीची वाढली श्रीमंती, आहारात वाढला वापर, आरोग्यासाठी लाभदायक, भाकर खाणाऱ्यांची संख्या देखील वाढली। सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जे पिकवलं जातं त्याला भाव नाही आणि जे विकलं जातं त्याचे उत्पादन घेतले जात नाहीत, अशीच काहीशी स्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। सोयाबीन, कापूस, धान पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते, मात्र पाहिजे तसा भाव नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे। दुसरीकडे ज्वारीचा पेरा घटला असताना ज्वारीचा भाव मात्र तेजीत आहे। मागणी वाढल्यामुळे ज्वारीला चांगलाच भाव मिळत असल्याने पुढील हंगामामध्ये शेतकरी ज्वारीच्या पेऱ्याकडे वळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात 9 ते 16 जून दरम्यान मान्सूनचा प्रवेश, 31 मे केरळमध्ये तर राजस्थानात 25 जून ते 7 जुलैपर्यंत यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज। मान्सून अंदमानात निकोबारमध्ये गतवर्षीप्रमाणेही यंदाही 19 मे रोजी दाखल झालेला आहे। केरळमध्ये गतवर्षी 9 दिवस उशिराने 8 जून रोजी दाखल झालेला मान्सून यंदा मात्र 31 मे पर्यंत दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।